काही हॉटेलमध्ये काही काम होतं नाही. मग त्याच्यानंतर मग मी किचनमध्ये गेलो आणि कांद्यासोबत कलाकारी करत बसलो. कांद्यासोबत कलाकारी करतच होतो, तर एक पार्सलची ऑर्डर आली. हाफ बिर्याणीची ऑर्डर होती. तर शुभम म्हणे, "तू अपार्टमेंटमध्ये घेऊन जाता काय?" म्हणे. म्हटलं, "ठीक आहे ना दादा, 308 नंबरचा फ्लॅट आहे म्हणे आणि 3रा नंबरचा फ्लोअर आहे म्हणे." मग घेतलं ना आपलं पार्सल. मग बी विंगमध्ये चढतोच तर पाहतोच तर काही तर 10 नंबरचाच फ्लोअर आहे म्हटलं आणि 308 नंबर काय आहे म्हटलं. अरे बापरे! झालं मॅट मग पूर्ण. इकडे-तिकडे कॉलर लावलेलं. कॉलर तर काही उचलून नाही राहिले कोणी. काहून कारण का हॉटेलमध्ये मग कस्टमर असन. मग त्याच्यानंतर आठवलं मला 308 नंबरचा फ्लॅट आहे आणि 3 नंबरचा फ्लोअर आहे. वाचलो रे बा म्हटलं, नाही तर मेलो असतो पुरा म्हटलं आज म्हटलं. मग त्याच्यानंतर हॉटेलमध्ये गेल्या यायले काय सांगता, एवढा टाईम काहून झाला आणि काहून झालं, काय झालं तर मग त्याच्यानंतर जाऊ द्या म्हटलं, तिकडं म्हटलं दाढी मिशी दाखवूनच दिली आमची. याला तर मिशी दाढी नाही तरी हा येडे चाले करून राहिला. त्याच्यानंतर मग जायच्या टाईमलाच एक कस्टमर आला, तरी दादानं घेऊनही घेतला. 11 वाजले होते. त्याच्यात मला भुकाय लागली होती. म्हटलं जाऊ द्या म्हटलं, निब्बा निब्बीच आहे म्हटलं, भसभसं खाऊन घेईन म्हटलं. मग त्याच्यानंतर मग मी आपल्या इथं गेलो. कुठं म्हणजे बा चित्र चौकात कायले सागल मल्टी मॉलमध्ये. काहून कारण का ते बॅनर आणायचं होतं मला. काहून कारण घरावर ते टाका लागते ना, ते पाणी-गिनी गळते. त्याच्यानंतर एक 12 फुटी 5 मीटर बॅनर घेऊन घेतलं. मग निघालो मी घरच्या घरी गेल्याच काय तर आहे ते म्हणजे तार तोड म्हणे. तार नाही आणला का म्हटलं, जाऊ दे म्हटलं, आई जंगलेला तार आहे म्हटलं. मग हतोडा आहे का म्हटलं, हतोडा नाही आहे तर मग फंटी आहे म्हटलं. मग टेक्नॉलॉजी आहे ना म्हटलं. मग त्याच्यानंतर मग आई चढली वर तर पन्नी गिनी टाकू लागली. काहून कारण का पाणी लय गळत होतं म्हणून.